भारताकडून इस्रायलला युद्धबंदीचं आवाहन। पश्चिम आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा। इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या मृत्यूनंतर दोन देशांना संयम बाळगण्याची विनंती। इस्रायलच्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर इराणकडून मिसाईल हल्ला। इराणच्या हल्ल्यात इस्रायलच्या अणुभट्टीचं नुकसान, तर तेल अवीवमध्येही स्फोटामुळे आगीचे लोट। इराकची राजधानी बगदादमध्ये समर्थक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक। नाटोच्या सैन्य तळांवरही इराणचा ड्रोन हल्ला। बगदाद विमानतळाजवळ नाटो सैन्याचा तळ। इराणकडून आता सौदी अरेबियातील रिफायनरीवर भीषण हल्ला। सौदी अरामकोच्या रास तनुरा तेल रिफायनरीवर ड्रोन हल्ला झाल्याची माहिती। रास तनुरा हा जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण आणि निर्यात प्रकल्प आहे। इस्रायल इराण युद्धाचा भारतीय पर्यटकांना फटका। युद्धामुळे 350हून अधिक उड्डाणं रद्द। महाराष्ट्रातील हजारो पर्यटक परदेशात अडकले। जळगाव, कोल्हापूर, वाशिम आणि लातूरमधील नागरिकांचा समावेश। दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलाय। नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी सरकारकडून मदत करण्यात येईल, शिंदेंचं आश्वासन।